मी तुम्हाला असं रेकमेंड करेल की तुम्ही प्रीमियम लाऊंजेस घ्या, कारण सगळ्यांना आधी टेन्शन असतं की विजा कसा करायचा, सगळ्यांचं फर्स्ट टाइम असतं. तुम्हाला जेवढं लवकर ॲडमिशन लेटर आलं त्याच दिवशी तुम्ही VFSला बुकिंग करू शकता विजासाठी. आपण जेव्हाही जाऊ तिथे तेव्हा 2 सेट बनवूनच जायचं असतं. 2 सेट सगळ्या डॉक्युमेंटचे. तुमचे कुठले डॉक्युमेंट्स मिसिंग असतील किंवा कुठला एक्स्ट्रा डॉक्युमेंट्स लागेल तर ते लोक टाईमही देतात की तुम्ही ते डॉक्युमेंट रिट्रीव्ह करा. सो गाईज, आज मी तुम्हाला जर्मन विजा काढण्यासाठी जे काही डॉक्युमेंट लागतात त्याबद्दल तुम्हाला सांगणार आहे. तर माझ्या कंडिशनमध्ये मी प्रीमियम लाऊंज घेतलेलं होतं. तर मग तिथे आपल्याला काय काय डॉक्युमेंट मी दिले ते तुम्हाला सांगेल आता मी. आणि VFS वरनं पहिलं तर अपॉइंटमेंट घेतली होती तू, बरोबर? फर्स्ट ऑफ ऑल मी त्यासाठी VFS वरनं अपॉइंटमेंट घेतली. हा. मग त्याच्यानंतर मी एक डेट भेटली. ते आपल्याला एक डेट देतात. त्या तिथे गेल्यानंतर लिस्ट ऑफ डॉक्युमेंट्स असते, ती आपल्याला तिथे सबमिट करावी लागते. पहिले तर मेन म्हणजे पासपोर्ट लागतो. पासपोर्ट नंतर ॲप्लिकेशन डिक्लेरेशन फॉर्म असतो, तो द्यावा लागतो आपल्याला. नंतर बायोमेट्रिक पासपोर्ट साईज फोटोज असतात. तर ते जर तुम्ही प्रीमियम लाऊंज घेतलं तर तुम्हाला तिथेच अवेलेबल असतात, तिथे काढू शकता तुम्ही. आणि तुम्हाला बरोबर नेता येत असेल तर नेऊ शकतात. म्हणजे तसं कंपल्शन नाही की नेलंच पाहिजे ते बरोबर. नंतर तुमचं मेन म्हणजे APS सर्टिफिकेट. आणि APS सर्टिफिकेट काढण्यासाठी तुम्हाला IELTS द्यावीच लागते स्टुडंट विजासाठी. त्यानंतर तुम्हाला लेटर ऑफ ॲडमिशन लागेल, जे तुम्ही युनिव्हर्सिटीमध्ये अप्लाय केलात त्याचं तुम्हाला ॲडमिशन लेटर आलं असेल ते. त्यानंतर प्रूफ ऑफ फायनान्शियल मीन्स, दॅट इज तुमचा ब्लॉक अकाउंट. त्यानंतर तुम्हाला प्रूफ ऑफ प्रिव्हियस इयर्स लाईक मार्कशीट तुम्हाला लागेल, 10ची मार्कशीट, 12ची मार्कशीट आणि तुमचा डिग्री सर्टिफिकेट. ठीक आहे. आणि नेक्स्ट डॉक्युमेंट तुमचं असणार आहे लँग्वेज प्रोफिशियन्सी, ज्याच्यामध्ये तुमचं IELTS आणि गोयतेचं सर्टिफिकेट जे पण तुम्ही लेवल केलेलं असणार 3. आणि नंतर तुमचं असणार आहे स्टेटमेंट ऑफ पर्पज, तुम्ही जर्मनीला कशासाठी अप्लाय करता ते विजा ऑफिसर्सला लागतं. आणि त्याच्यानंतर तुमचं प्रूफ लागेल ट्युशन फीज सबमिट केल्याचं. आणि नंतर लास्टला असणार आहे तुमचं ट्रॅव्हल हेल्थ इन्शुरन्स, जे की तुमचं फर्स्ट 90 डे कवर करेल. जरा एक्सपिरियन्स शेअर कर VFS ऑफिसला. VFS पहिलं तर तुम्ही तिघे मुंबईला गेलेले? हो, तिघांनी मुंबईला केलेलं आम्ही. कुठे मुंबईला? VFS ऑफिस महालक्ष्मीला गेलेलं, बरोबर? काय झालं त्या दिवशी, जरा एक्सपिरियन्स बोल. त्या दिवशी माझी अपॉइंटमेंट होती 11 वाजेची. पण मी जेव्हा गेलो, मी थोडं लवकरच गेलो, म्हणजे 9 वाजता गेलो. आतमध्ये गेलो तेव्हा बरीच गर्दी 11ची होती. अपॉइंटमेंट होती, 9 वाजता पोहोचला तू हो, गेटच्या समोर? कारण एक्सपिरियन्स नव्हता ना कसं जायचं वगैरे, ते काहीच नव्हतं. आणि आम्ही राहत नाही मुंबईला, बरं. पूर्ण ट्रॅव्हल करून आलो. तू मग पुण्यातून आला? नाही, मी जळगाव जिल्ह्यात राहतो. बरं. मग तिथून ट्रॅव्हल करून मुंबईला गेलो. ठीक मग आहे. तिथून लवकरच पोहोचलो, त्यामुळे तिथे 9 वाजताच पोहोचलो. मग त्यांना ते आपलं ॲडमिशन लेटर आणि ती अपॉइंटमेंट लेटर जी असते ती, आणि VFS आपल्याला ती अपॉइंटमेंट रिसिप्ट देतं, तर ते त्यांना दाखवायचं आणि ते आपल्याला गाईड करतात आतमध्ये. तुम्ही तिकडे जाऊन सुद्धा प्रीमियम लाऊंज घेऊ शकतात, पण बाहेर किती मोठी लाईन आहे त्याप्रमाणे तुम्ही डिसाईड करू शकता. जर खाली खूप मोठी लाईन असेल तर तुम्हाला मी रेकमेंड करेल की प्रीमियम लाऊंज घ्या. पण मी आधीपासून घेऊन ठेवलं होतं, त्यामुळे मला डायरेक्ट आतमध्ये एंट्री भेटली. पैसे किती घेतले प्रीमियम लाऊंज? 2600. अच्छा, 2600 टोटल खर्च झाला त्याच्यात. आणि प्रीमियम लाऊंज नाही घेतलं असतं तर किती? प्रीमियम लाऊंज नाही घेतलं असतं मग 0 रुपये, काही लागत नाही, पण खूप वेळ लागतो. आणि प्रीमियम लाऊंजचे ॲडव्हान्टेजेस काय? प्रीमियम लाऊंजमध्ये तुम्हाला आतमध्ये म्हणजे रिलॅक्स बसू शकतात. आणि तुमची प्रोसेस खूप स्मूथ होते. लाईक तुम्हाला ते तिथले जे लोक असतात, स्टाफ वगैरे, ते हेल्प करतात. सपोज तुमचं एका डॉक्युमेंट मिसिंग आहे, तुमच्याकडे फोटोकॉपी नाही आहे, तर ते लोक तुम्हाला झेरॉक्स वगैरे म्हणजे पर्सनलाइज एक डेडिकेटेड पर्सन देतात ते लोक, तेच टेक केअर करतात. हां, सगळे हेल्प करतात. आणि सपोज तुम्हाला डाऊट पण असला तुम्ही त्यांना स्ट्रेट अवे विचारू शकता, कारण की तुम्ही जर प्रीमियम लॉज घेतला तर तो एक बेनिफिट आहे, रॅदर दॅन लाईक लॉंग क्यूमध्ये उभं राहून वेट करण्यापेक्षा. आतमध्ये गेलो, मग त्यांनी आपलं गाईड केलं की तुमचा हा टाइम स्लॉट आहे, तोपर्यंत तुम्हाला बसावं लागेल की वेट करावं लागेल. मग त्या लाईनप्रमाणे ते आपल्याला सांगतं की तुम्हाला म्हणजे माझ्या केसमध्ये मला 2 तास वेट करावं लागलं. मग तेच आपल्याकडे येतात, सगळे डॉक्युमेंट्स काय काय रिक्वायर्ड आहे ते सेट लावतात. आपण जेव्हाही जाऊ तिथे तेव्हा 2 सेट बनवूनच जायचं असतं, 2 सेट सगळ्या डॉक्युमेंट्सचे. मग ते दोघं सेट घेतात, अरेंज करतात त्यांच्याप्रमाणे, जे रिक्वायर्ड नाही ते काढून आपल्याला परत देतात आणि ते मेन डेस्कला सबमिट करतात. मग जेव्हा आपला नंबर येतो तेव्हा त्या मेन डेस्कला आपल्याला कॉल करतात, आपल्याला साईन वगैरे ते करायला होतं त्या ठिकाणी. मग ती साईन झाली की मग आपलं ऑलमोस्ट काम झालं असतं. मग त्यानंतर ते आपल्याला एक फाईल देतात, ती फाईलनंतर ते बायोमेट्रिकसाठी आपल्याला पुढे पाठवतात. मग त्याची पण वेटिंग टाईम असतो थोडासा. वेट केल्यानंतर ते आपल्याला आत बोलवतात. मग ते आपले थंब इम्प्रिंट्स वगैरे ते सगळं घेतात, फोटोज वगैरे घेतात.
मग ते झाल्यानंतर ही पूर्ण प्रोसिजर आहे प्रीमियम लाऊंजची. मग ती झाल्यानंतर आपलं वेट करायचं मग विजा कधी येईल ते त्याचं. बरं किती महिने लागले विजा यायला तुझं? तर मला तर परफेक्ट 1 महिना लागला. Proper 1 महिना लागला. प्रॉपर 1 महिना तुमचा लागला. मला 2 महिने लागले. 2 महिने मला लागले? विजा यायला 2 का महिने बरं? लागले. माहित नाही पण असंच लागले म्हणजे? असं. हां मला तर 1च महिना लागला. म्हणजे ज्या दिवशी मी अप्लाय केलं तो नेक्स्ट मंथच्या त्याच डेटला मला विजा आला घरी. वाव ओके ठीक आहे. आणि काय सजेशन द्यायचं आहे का तुम्हाला तुमची लर्निंग पासून काय काय? सजेशन असंच असेल की तुम्हाला जेवढं लवकर ॲडमिशन लेटर आलं त्याच दिवशी तुम्ही त्याच्या आधी पण तुम्ही VFSला बुकिंग करू शकता विजासाठी, कारण की डेट्स खूप कमी ओपन असतात आणि मग ते तुम्हाला इझी होईल विजा मिळणार इथे. बरं मी तुम्हाला असं रेकमेंड करेल की तुम्ही प्रीमियम लाऊंजेस घ्या, कारण सगळ्यांना आधी टेन्शन असतं की विजा कसा करायचा, सगळ्यांचं फर्स्ट टाईम असतं. मग जेव्हा तुम्ही करता अप्लाय तेव्हा टेन्शन असतं एक डोक्यात, पण जेव्हा तुम्ही प्रीमियम लाऊंज थ्रू जातात तेव्हा ते एकदम एन्व्हायरमेंट पण छान असतं, चिल असतं, सगळे लोक साईडला बसलेले असतात, डिस्कस करू शकतात. आणि ते जे ऑफिसर्स असतात ते ऑफिसर्स पण तुमचे डॉक्युमेंट्स आणि तुमचे डाऊट्स क्लिअरली सांगतात तुम्हाला, त्याच्यामुळे टेन्शन नसतं एवढं काय. त्याच्यामुळे मी रेकमेंड करेल तुम्ही प्रीमियम लाऊंज घेतलं पाहिजे. बरं प्लस प्रीमियम लाऊंजचा अजून एक फायदा आहे की तुमचे कुठले डॉक्युमेंट्स मिसिंग असतील किंवा कुठला एक्स्ट्रा डॉक्युमेंट्स लागेल तर ते लोक टाईमही देतात की तुम्ही ते डॉक्युमेंट रिट्रीव्ह करा. सो हे पण एक ॲडव्हान्टेज आहे. पण तुमचं असं काय सीन झालेलं आहे का? माझा तर असं काय नाही झालेला, पण माझं कलिग होता तिथे, त्याचे काही डॉक्युमेंट्स नव्हते तर त्याला टाईम दिला त्या लोकांनी की तुम्ही संध्याकाळपर्यंत आणा करू.